मित्र येडेचाळे करताना बघा कसे दुसऱ्याचे दप्तर घेऊन जात आहेत. सकाळी 5ला उठून आंघोळ करून तयार होऊन निघालो तो दप्तर घेऊन आता बाहेर. लवकर कमीत कमी 15 मिनिटात क्लास पूर्ण झाला. ट्युशन एरिया म्हणलं की एवढी गर्दी बघा. सकाळी 6 वाजता क्लासमध्ये पहिला लेक्चर 6 वाजता कंप्लीट तिथं राहावं लागते 6च्या आधी. हे बघा कशा दुसऱ्याच्या बागा घेऊन पळून जात आहेत. पावसामुळे रिडिंगला जायला उशीर झालाय. 5 वाजले असते, 5:30 वाजले. दररोज 4 वाजता जातो, 5:30 वाजले. 1.5 घंटा झाला पाऊस पडाय. तुमच्याकडे आहे का नाही पाऊस? रस्ता तर लय खराब आहे बाबा. यार बे फिर ट्युशन एरियामध्ये दिसले होतोस तू पिवळ्या शर्टावर. मला बी वाटलं दिसलं नाही तू त्या दिवशी. त्या कवा 2-3 दिवसाखालीच की कवा हे कुठं काम चालू होतं बघितल्याने वाटलं तुला बोलावं म्हणलो, पण कोणासोबत तर होतास तू. गोट्या दिसली नाही मग. नाही काय म्हणा जाऊ नका. कर ना, कर सर्च कर. मला बी वाटलं रे त्या दिवशी दिसलं नाही, पण कुठं कामावर गेलतस? कामावर गेलो. कुठं चालू आहे? पैसा कमवायला वया तुम्ही. दिवसात छान दाखवू का? आता तुम्ही तसंच करणार भया, दाखवतो. आमच्याकडे एक ना एक दिवस येतील. चल बाय. आहेत कोटी रुपयाचे पैशाचे कोटी भया. अंगुठ्या. अरे अंगुठी असली तर काय, अरे 500 रुपयाची अंगठी नाही येड्या. 500 रुपयाची अंगठी आहे. चल बाय. रीडिंग ऑन घरी जात आहे. तरी लवकरच खाली जाऊन आपली बाहेर तर अंधार पडलाय. 9 वाजले. इतर खडी आहे आपली जात आहे. जायला 10 मिनिट लागतील.
घेतला. मित्राला म्हणलं अरे टोपी लय भारी दिसायले. अरे आपले मित्र असले भारी जाना लगे घेऊन म्हणले तुला वापरू वाटत तितके दिवस वापर आणि पुन्हा दे वापस. पण वापस मात्र मागणार बुवा. असले मित्र आहेत या बघा करायचे बुवा. सगळं सामसम आहे. मला वाटायला कोणतरी मला मारते वाटायले बुवा. रात्री 9:30 वाजलेत आता. काय गाडीमध्ये लावून जेवायला पोळी आमटी भात. चला जेवण झाल्यानंतर भेटू. जेवण झालेलं आहे. आता ब्लॉग एडिट करतो.